नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे बहुतेक घरामध्ये अजिबात लक्ष दिलं जात नाही आणि म्हणूनच घरात पैशाची कमतरता, वाद, आजारपण, सतत अडथळे आणि नकोसे प्रसंग येत राहतात. ज्या महिला संध्याकाळी तुळशीला दिवा लावतात त्यांनी आजचा हा संपूर्ण व्हिडिओ खूप लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि ज्या ज्या महिलांना तुम्ही मानता, आदर देता त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कारण एक छोटीशी चूकसुद्धा घराचे संपूर्ण भाग्य बदलू शकते. आणि हे मी हवेत बोलत नाही, ही माहिती पुराणातून, परंपरेतून आणि अगदी आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या घरगुती नियमातून आलेली आहे. तुळस ही आपल्या घराचा आत्मा आहे. हे साधे झाड नाही, ती लक्ष्मी माता विष्णुप्रिय आहे. ती घरातील मंगल आणि सौख्याचं जिवंत प्रतीक आहे. पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया एकट्याने घर सांभाळायच्या. अनेक वेळा कुणाची बोलायला वेळ नसायचा, पण त्या आपले मन, भावना तुळशीशी बोलून मोकळ्या व्हायच्या. इतकं दैवी नातं आहे या पवित्र तुळशीचं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना तुळशीची पूजा कशी करायची हे माहिती नसतं, पण तुळशीसमोर काय करू नये हे खूप लोकांना माहिती असतं. आणि बहुतेक घरामध्ये ह्या चुका वारंवार होतात. चुकीमुळे काय होतं? तुळस असूनही घरात सतत वाद, त्रास, नकारात्मक ऊर्जा, पैशाची कमतरता, मुलांमध्ये अभ्यासाची अनासक्तता हे सगळं वाढत जातं. चला तर मग आज आपण तुळशीशी संबंधित त्या महत्त्वाच्या चुका जाणून घेऊया, ज्या बहुतेक घरात नकळत होतात. चूक 1. तुळस प्लास्टिकच्या कुंडीत लावणे. चूक 2. तुळस कधीही प्लास्टिकच्या कुंडीत लावू नये. मातीची किंवा चिनी मातीची कुंडी हे सर्वोत्तम मानले जाते. प्लास्टिक तुळशीची ऊर्जा थांबवते. चूक 2. तुळशीच्या आसपास घाण, चपला, नाली असणे. तुळशीभोवती चपला, ओला कचरा, नाली असेल तर घरात नकारात्मक शक्ती वाढतात. चूक 3. देवांना स्नान घातलेले पाणी तुळशीला घालणे. हे अत्यंत अशुभ. हे पाणी इतर झाडांना द्या, पण तुळशीला कधीच देऊ नका. चूक 4. तुळशीवर कपडे वाळत घालणे. देवाचे कपडे, मुलांचे कपडे, पुसण्याचे कापड कधीही तुळशीच्या वृंदावनावर ठेवून किंवा वाळवत घालू नका. चूक 5. तुळशीला सायंकाळी उशिरा दिवा लावणे. सूर्य मावळायच्या वेळीच दिवा लावा. दिवा उशिरा लावला तर त्याचा शुभ परिणाम अर्धा कमी होतो. चूक 6. तुळस सतत सुकणे. जर तुळस सतत सुकत असेल तर उत्तर दिशेला दिवा लावा. हळद मिसळलेले तेल वापरा. शुद्ध मातीमध्ये तुळस पूर्ण लावा. चूक 7. सुकलेल्या मंजिरी न काढणे. मंजिरी वेळेवर काढल्या नाहीत तर तुळस अशक्त होते आणि वाढ थांबते. चूक 8. वाळलेली तुळस ठेवून पूजा करत राहणे. वाळलेली ही चूक खूप मोठी आहे. यामुळे घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो. पितृदोष म्हणजे घरातील कामात सतत अडथळे, मुलांची लग्न लांबणे, आर्थिक समस्या, तणाव अशा नकारात्मक गोष्टी वाढतात. चूक 9. तुळशीमध्ये शिवलिंग ठेवणे. ही सर्वात मोठी चूक आहे. तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवू नये. शिवलिंग देवघरातच ठेवा. तुळशीमध्ये फक्त शालिग्राम ठेवायचा, कारण तुळशी म्हणजे लक्ष्मी आणि शालिग्राम म्हणजे विष्णू. जिथे लक्ष्मी नारायण तिथे पूर्णत्व, सौभाग्य आणि मंगल कायम राहतं. एका तुळशीमध्ये फक्त एकच शालिग्राम ठेवणे योग्य. शालिग्राम कसा दिसतो? शालिग्राम नदीच्या पूजा दुकानात मिळतो. तो काळ्या रंगाचा गोल किंवा अंडाकृती पण खूप गुळगुळीत असतो. हा दगड नसून विष्णूचे स्वरूप आहे. गुरुवारी शालिग्राम तुळशीमध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळस लावण्याच्या सर्वोत्तम तिथी: गुरुवार, शुक्रवार, एकादशी, पौर्णिमा, अष्टमी. या दिवशी तुळस लावली तर घरात धन, आरोग्य, सौख्य, संतती, सुख आणि मंगल वाढतं. कार्तिक महिन्यात तुळशी विवाह केल्याने घरामध्ये अखंड मंगल घडतं, वाद निवळतात, धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. तुळस हे फक्त एक झाड नाही, ते तुमच्या घराचे जिवंत रक्षक आहे. ती संकेत देते, आशीर्वाद देते, ऊर्जा देते आणि घरात सुख शांती आणते. तिची योग्य पूजा केली, योग्य नियम पाळले तर घरात नेहमीच लक्ष्मी, आरोग्य, मंगल आणि आनंद भरभरून राहतो.
तुळशी मातेचे वारानुसार खास उपाय. हे उपाय साधे आहेत पण अचूक केल्यास घरात सुख, समाधान, आरोग्य आणि लक्ष्मीची कृपा येते. सोमवार मनःशांती आणि आरोग्यासाठी. सोमवारी सकाळी तुळशीला गंगाजल शिंपडावे. त्यानंतर स्वच्छ पाण्यात 1 चिमूट हळद घालून अर्पण करावे. यामुळे घरातील वाद, तणाव कमी होतो आणि आरोग्य बळकट होते. मंगळवार अडथळे दूर करण्यासाठी. मंगळवारी तुळशीला लाल फूल अथवा फक्त कुंकुम अर्पण करावे. ओम नारायण नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. घरातील अडथळे, कोर्ट कचेरी, राग व चिडचिड कमी होते. बुधवार बुद्धी, व्यापार आणि नोकरी प्रगती. बुधवारी तुळशीला पाण्यात साखर घालून अर्पण करावे. यामुळे बुद्धी स्थिर होते, नोकरीत मान सन्मान मिळतो आणि व्यापारात गती येते. गुरुवार गुरु कृपा आणि धनवृद्धी. गुरुवारी तुळशीला हळद, कुंकू व तुळसी दल अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हटल्यास गुरु कृपा आणि धनलाभ वाढतो. ज्याच्या घरात पैशाची अडचण असेल त्यांनी हा उपाय नक्की करावा. शुक्रवार घरातील लक्ष्मी टिकवण्यासाठी. शुक्रवारी तुळशीला पाण्यात थोडा गूळ घालून अर्पण करावे. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते. महिला शुक्रवारी तुळशीची प्रदक्षिणा 21 वेळा केल्यास पूर्ण मनोकामना पूर्ण होतात. शनिवार नकारात्मक ऊर्जा दूर. शनिवारी तुळशीला दिवा लावल्यास घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. एखादे काळे वा निळे कापड तुळशीजवळ ठेवून प्रार्थना करा. तुळशी माता आमच्या घरातील सर्व वाईट शक्ती दूर करा. अतिशय प्रभावी उपाय. रविवार मानसिक शांतता आणि नवीन सुरुवात. रविवारी तुळशीला फक्त स्वच्छ पाणी अर्पण करावे. या दिवशी कोणतेही भारी पूजन न करता शांततेने प्रदक्षिणा कराव्या. यामुळे आठवडाभर ऊर्जा, शांती आणि आनंद मिळतो. शेवटचा महत्त्वाचा उपाय. दररोज तुळशीचे 3 ते 5 पानं खाल्ल्यास शरीरातील रोग कमी होतात, मन शांत राहते, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. मंडळी, या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुमची एक कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.